विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या. केजे सोमय्या सिनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क KJS कॉलेज कोपरगाव. संपर्क क्रमांक 82 82 82 45 88. कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील पुंतांबा फाटा येथे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवैध आणि नियमबाह्य वाहतुकीविरोधात जोरदार कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला असून RTO नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 डंपरवर रविवारी थेट कारवाई करत तब्बल 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी RTO अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही धडक कारवाई झाल्याने नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे आणले आहे. मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी RTO विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. महामार्गावरील अवैध वाहतूक आणि नियमांचे होणारे उल्लंघन तसेच ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्ते खराब होत असून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच याबाबत तातडीने कडक पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. आमदार काळेंच्या या इशाऱ्यानंतर RTO विभाग खडबडून जागे झाले असून थेट रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात झाली आहे. पुंतांबा फाटा येथे RTO पथकाने संशयास्पद डंपर थांबवून त्यांची कसून तपासणी केली. यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. गाड्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्या. वजन तपासणीत RTO नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. RTO नियमात न बसणाऱ्या आणि कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रत्येक डंपरला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अशा एकूण 5 वाहनांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही धडक कारवाई श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक विनोद उंबर्जे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निरंजन परदेशी यांच्या पथकाने केली आहे. RTO विभागाची ही मोहीम अशी यापुढेही सुरू राहणार असून कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्या आणि वजन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा RTO प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.